हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतो यूपीएससी 2014 निकालांचं विश्लेषण या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात विश्वनाथ पाटील आणि सागर डोईफोडे। मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते। सागर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की यूपीएससीची तयारी करताना खास करून दिल्लीला जावंच लागतं का? नाही, मी असं म्हणेल की आपण कुठे जाऊन तयारी करतो याच्यापेक्षा आपण कशी तयारी करतो हे जास्त महत्त्वाचं आहे। कारण एकंदरीतच आपण बोलल्याप्रमाणे आपला ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड या दोन्हीची परीक्षा आहे आणि ते सर्व सप्तगुण आपल्यामध्ये स्वतःमध्ये आहेत। तर ते आपण कुठल्याही ठिकाणी प्रयत्न करत असो, उदाहरणार्थ पुण्यामध्ये सुद्धा तयारी करताना खूप सारे कोचिंग क्लासेस आहेत, ऑप्शन्स आहेत, तिथे नक्कीच चांगली तयारी होऊ शकते। त्यामुळे आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवून चांगल्या रीतीने कुठेही तयारी करत राहणं ह्याला जास्त महत्त्व आहे। नक्कीच, म्हणजे तयारी करणं फार आवश्यक आहे, मग ती कुठेही केली तरी चालू शकते। त्याचबरोबर विश्वनाथ सर, मगाशी तुम्ही म्हणालात की महिलांचं प्रमाण महाराष्ट्रातल्या खास करून तसं कमी आहे, यूपीएससीच्या बाबतीत असेल किंवा एमपीएससीच्या बाबतीत, तुम्ही काय सांगाल एकूणच? आपल्याकडचं महिलांचं प्रमाण कमी आहे याचं जर का थोडंसं मुळात जाऊन बघितलं तर पृथ्वीमध्ये मी पाहतो की समजा 100 मुलं समोर बसत असतील तर त्यापैकी 20 मुली असतात। आता 20 मुलीच कोचिंग घेत असतील तर एकूण निवड होण्याच्या संख्येमध्ये त्यांचं प्रमाण ही तसं तुलनेने कमी असणार। पण हे का? तर आपल्याकडे मुलींनी सुरक्षित क्षेत्र निवडावं किंवा सेफ असावं, 10 ते 5 शनिवार रविवार सुट्टी असावी, कुटुंब बघता यावं असा ॲटिट्यूड आहे। पण चॅलेंजिंग जॉब्स जे IAS IPS सारखे आहेत, काही मोजकी कुटुंब आहेत तिथून ही संधी दिली जाते। आपल्याकडच्या महिलांना जर अशी संधी दिली गेली तर त्या संधीचं सोनं करून दाखवतात। म्हणजे दरवर्षी यूपीएससीच्या यादीमध्ये केरळ आघाडीवर असतं। यावर्षी नाही, पण मागची 3 वर्ष दिल्लीमधून किंवा महाराष्ट्रातून तयारी करणारे विद्यार्थी असंख्य आहेत। पण केरळमधल्या विद्यार्थिनींनी भारतात पहिलं येऊन सगळ्यांना हा मेसेज दिलेला आहे की महिला मागे नाही आहेत। बरोबर आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलींनी, महिलांनी ही चॅलेंज स्वीकारायला हरकत नाहीये, जेणेकरून आपल्याकडचं चित्र बदलू शकेल। नक्कीच, म्हणजे केरळमधली जर महिला पुढे येऊ शकते तर महाराष्ट्रातली का नाही, हे खरोखर वाखाणण्याजोगं आणि कौतुकास्पद गोष्ट आहे आणि खरोखरच महिलांनी यामध्ये यायला पाहिजे आणि अवेअरनेस तेवढा झाला पाहिजे। आणि अर्थातच पृथ्वी संस्था ही त्यासाठीच निर्माण केलेली आहे। विश्वनाथ सर, तुम्ही एक शेवटचा आणि जाता जाता प्रश्न तुम्हाला दोघांनाही आहे, यूपीएससी परीक्षा असो किंवा एमपीएससी परीक्षा असो, ह्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? प्रथमतः मी असं सांगेल की यूपीएससी ही माइंड गेम आहे, ही इंटेलिजन्सची परीक्षा नाहीये। त्यामुळे माइंड स्टेबल ठेवणे आणि सातत्यपूर्ण प्लॅनिंग व्यवस्थित करून तयारी करत राहणे आणि जेवढं शेवटी तुकाराम महाराज म्हटले त्याप्रमाणे अगदी की ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान। त्यामुळे जेही देवाने आपल्याला जिथे पण सर्व्हिस करायचा चान्स दिलाय ते प्रमाणे स्वीकारणे आणि सातत्यपूर्ण प्रयत्न चांगले करत राहणे। नक्कीच, अतिशय सुंदर असं त्यांनी ओवी सांगितलेली आहे। सर, तुम्ही काय सांगाल? मी विद्यार्थ्यांना एवढंच म्हणेल, डेअर, डिसाइड, डिटरमाइन अँड डू इट, हे 4 D लक्षात ठेवून जर ताकद लावली तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता। नक्कीच, म्हणजे यशस्वी होण्यासाठी ह्या सगळ्या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे आणि सरांनी सांगितलं 4D हे खरं तर कन्सेप्ट म्हणू शकतो सरांची। त्याचबरोबर एक शेवटचा आणि एक जाता जाता प्रश्न सागर यांना। सागर, एकूणच ह्या परीक्षेचा अनुभव अगदी थोडक्यात काय सांगाल? इट इज अ स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, इट इज नॉट अ एक्झामिनेशन बट इट्स अ स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स असं म्हणेल। आणि विश्वनाथ सरांचा बरोबर का तुम्ही खरं तर त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे तुम्हाला? नेहमी आपल्या वाटचालीमध्ये आपल्याला गुरुजनांची साथ ही नेहमी आवश्यकच असते आणि मी स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स ह्या अनुषंगाने म्हटलं की ह्याच्यामध्ये पर्सनल इंटरॅक्शन्स जे आपले डेव्हलप होतात, आपल्या आई वडिलांशी असो किंवा आपल्या मित्रांशी असो किंवा संस्थांशी असो, विविध सरांशी असो, हे आपल्याला लाईफ लॉंग रिमेंबरन्सेस देतात। खरंच, म्हणजे शेवटपर्यंत तुमच्या स्मरणात राहणार सारखी गोष्ट आहे। सर, तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद। हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो। तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।